सुसना सेन नावाची बँगलोरमधील माइंडफुल AI नावाच्या कंपनीची CEO आणि फाउंडर असलेली, फिजिक्समध्ये MSc आणि संस्कृतमध्ये डिप्लोमा आणि आर्टमध्ये विशेष रस असलेली, अत्यंत सुशिक्षित आणि शांत, बुद्धिमान आणि सोशल मीडियावर मुलावर प्रचंड प्रेम करणारी आई म्हणून ओळखली जाणारी महिला आपल्या 4 वर्षाच्या मुलासह 6 जानेवारीला गोव्यात पोहोचते. हॉटेलच्या CCTVमध्ये तिचा मुलासोबतचा आनंदी वावर दिसतो. त्यांच्या वागण्यात काहीच असामान्य नव्हतं, पण तिच्या मनात एक खोल, कुणालाही न दिसणारा भावनिक वादळ सुरू होतं. कारण ती आणि तिचा नवरा विभक्त झाले होते. त्यांच्या दोघांमध्ये कस्टडीचा वाद चालू होता. कोर्टाने मुलगा आईकडे ठेवण्याचा निर्णय दिला होता, पण वडिलांना आठवड्यातून एकदा मुलाला भेटण्याचा अधिकार मिळाला होता आणि तीच आगामी तारीख तिच्या मनात सतत तणाव निर्माण करत होती. 2 दिवस शांतपणे गोव्यात घालून 8 जानेवारीला ती अचानक रिसेप्शनवर येते आणि बँगलोरला तातडीने जाण्याची त्या ठिकाणी ती गरज सांगते. हॉटेल स्टाफ फ्लाईट सुचवतो, पण ती ठामपणे कार मागते, ज्यामुळे स्टाफला थोडं विचित्र वाटतं, पण ती काही बोलत नाहीत. चेकआउट करताना रिसेप्शनिस्ट तिला सहज विचारतात, मॅम तुमचा मुलगा कुठे आहे? आणि तिथेच पाहिलं धक्का बसणारा खोटेपणा समोर येतो. ती निर्विकार चेहऱ्याने सांगते की ती एकटी आली होती, जणू तिच्यासोबत मुलगा कधीच नव्हता. स्टाफला मुलगा आठवत असतो, पण तिच्या घाईमुळे आणि महिलेला जास्त त्रास न देण्याच्या विचाराने ते शांत राहतात. टॅक्सी ड्रायव्हर सामान उचलतो, जेव्हा तिचा सुटकेस अनपेक्षितपणे जड वाटतो, इतका जड की त्याला प्रश्न पडतो, पण तरीही तो फक्त मॅम यात अल्कोहोल आहे का एवढंच विचारतो. कारण गोव्यातून लोक दारू नेणं सामान्य असतं. अत्यंत शांत आवाजात ती नाही म्हणते, फक्त कपडे आहेत असं सांगते. काही किलोमीटर पुढे जाताच ड्रायव्हरचा फोन वाजतो. लाईनवर गोवा पोलीस. ते विचारतात, तुझ्या कारमध्ये किती लोक आहेत? मुलगा आहे का? ड्रायव्हर सांगतो, केवळ एक महिला आहे. त्यानंतर पोलीस सुसनाशी बोलतात आणि विचारतात की मुलगा कुठे आहे? तो हॉटेलमध्ये तुझ्यासोबत आलेला दिसला होता. सुसनाचा शांत आणि विचित्र प्रतिसाद समोर येतो. ती म्हणते की मुलगा गोव्यातील रिलेटिव्हकडे सोडला आहे आणि हॉटेलला सांगायला विसरली. पण पोलीस काही मिनिटातच त्या पत्त्यावर पोहोचतात आणि समजतं गोव्यात तिचे कोणतेही नातेवाईक नाहीत. त्यांच्यासोबतच्या तिच्या बोलण्यात, तिच्या वागण्यात एकही घाबरलेला तणाव किंवा अस्वस्थता नव्हती, जी परिस्थितीशी पूर्णपणे विसंगत होती. दरम्यान हॉटेल स्टाफ रूम साफ करताना विविध ठिकाणी रक्ताचे डाग पाहतो. प्रथम त्यांना वाटतं की छोटासा अपघात झाला असेल, पण नंतर CCTV तपासल्यावर स्पष्ट दिसतं सुसना मुलासह रूममध्ये शिरली होती, पण बाहेर ती एकटीच निघून गेली. ही जाणीव होताच स्टाफच्या अंगावर काटा येतो आणि ते तातडीने पोलिसांना कळवतात. पोलीस मग टॅक्सी ड्रायव्हरला सांगतात की पळून जाऊ न देता सुसनाला जवळच्या पोलीस स्टेशनवर घेऊन जा. ड्रायव्हर अत्यंत शांत राहून हुशारीने कार थांबवण्याचा योग्य क्षण शोधतो. मध्येच वॉशरूमचा बहाणा करून तो बाहेर पडतो. सिक्युरिटी गार्डला विचारतो आणि 500 मीटरवर पोलीस स्टेशन असल्याची खात्री करून घेतो. सुसनाला कोणताही संशय येऊ न देता तो कार पोलीस स्टेशनसमोर थांबवतो आणि ती विचारते. तो म्हणतो की त्याची व्हेरिफिकेशन आहे. तिला खाली उतरूनही चौकशी सुरू होते. पोलीस तिला सामान उघडण्यास सांगतात. ती अतिशय शांतपणे सुटकेस उघडते आणि वरच्या कपड्यांची थर दाखवते, जणू काहीच विशेष नाही. पण पोलीस जेव्हा वरचे कपडे बाजूला करतात, 4 वर्षाच्या मुलाचा निष्पाम शरीर सापडतो. त्या क्षणी उपस्थित प्रत्येकजण सुन्न होतो. टॅक्सी ड्रायव्हरचे पाय थरथर करतात. त्याच्या सांगण्याप्रमाणे तो कल्पनाही करू शकला नव्हता की एवढ्या जड सुटकेसमध्ये एखाद्या लहान मुलाचा मृतदेह असेल. आणखी भयानक गोष्ट म्हणजे मुलाचे शरीर बाहेर काढल्यानंतरही सुसनाच्या चेहऱ्यावर कोणताही भाव दिसत नव्हता. ना तिला तो धक्का होता, ना अपराधीपणा, ना भीती. जणू ती या परिणामासाठी आधीच तयार होती. पोलिसांच्या पुढील तपासात उघड होतं की घटस्फोटानंतरच्या कस्टडीच्या संघर्षाने तिच्या मानसिक स्थितीवर गंभीर परिणाम झाला होता. वडिलांना मुलाला भेटण्याची परवानगी मिळणं तिला सहन होत नव्हतं आणि या भावनिक उद्रेकात तिने एका अतिरेकी विचाराने आपल्याच मुलाच्या अस्तित्वाचा अंत केला. मित्रमैत्रिणी तिच्या इंस्टाग्रामवर अजूनही लिहितात की ती आपल्या मुलावर जीवापाड प्रेम करणारी आई होती. त्यामुळे हा कृत्य अधिकच भयानक वाटतो. बाहेरून शांत आणि बुद्धिमान आणि स्थिर दिसणाऱ्या व्यक्तीच्या मनात किती काळा अंधार दडलेला असू शकतो याचं हे सर्वात भयानक
उदाहरण आहे. शेवटी पोलिसांनी तिला अटक केली आणि प्रकरणाची सखोल चौकशी सुरू झाली. पण या संपूर्ण घटनेत सर्वात वेदनादायक सत्य हे की एखादा निरागस जीव ज्याला फक्त प्रेम आणि संरक्षणाची गरज होती, तो एका आईच्या तुटलेल्या मानसिक स्थितीचा बळी ठरला. ही घटना आपल्याला कायम स्मरण करून देते की मनाच्या अंधाऱ्या कोपऱ्यात काय चाललंय हे वरून कधीच ओळखता येत नाही.